नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चंपा बिल्डिंग, न्यू मंडाळा, BARC कॉलनी. रचना निलेश पवार या वहिनींना भेटणार आहोत. स्वागतासाठी सगळे सज्ज आहेत. पाठी बघितलं ना, जेवढी बाहेर गर्दी आहे ना तेवढीच कदाचित आत गर्दी असणार आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. मराठमोळी संस्कृती आपली, मराठमोळी संस्कृती आपली, मराठी आपला बाणा. निलेश पवारांचं नाव घेते आणि सगळ्यांनी जय हिंद म्हणा. जय हिंद. जय. द्या ओळख करून सगळ्यांनी. माझा मुलगा, माझे मिस्टर, नमस्कार. माझी आई नमस्कार. आणि भाग्यश्री ताई माझ्या जाऊ, नमस्कार. माझे मोठे दीर मनोज नमस्कार. पवार आणि माझा लहान भाऊ आनंद, त्याची वाईफ सुजाता, नमस्कार. ही माझी नंदेची मुलगी बरं बरं नमस्कार. स्वाती, ही पण माझ्या नंदेची मुलगी नमस्कार. अश्विनी, आणि माझे 2 पुतणे येथे, हो हो हो. आणि आत्या आहे माझी. बरोबर. नमस्कार. माझे मामा नमस्कार. अर्चना ताई मोठ्या ताई हो आहेत, हो. त्यांचे मिस्टर तिकडे सुरेश, बरोबर. ठीक आहे. आणि रुशाली माझी बहीण, नमस्कार. तिची ती मुलगी आर्या, ओके. आणि मागे हे प्रदीप आणि धीर आहेत ते माझे, आणि माझा मोठा भाऊ राहुल. नमस्कार. माझ्या आत्याचे 2 मुलं, ते हो, नमस्कार. बंटी आणि अभय, बबली. अभय 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 अभय. आणि नंदेचा मुलगा बबल्या. बबल्या का? आहे का? बंटी आणि बबल्या. विशाल विशाल. विशाल सॉरी, आणि विजय, ते गावावरून आले खास. बर बर बर. आणि दीर माझे प्रदीप आणि बरं. नितीन भाऊ, दोन्ही. झाले सगळ्यांची झाली ओळख. चला, सगळ्यांची नोंद झालेली आहे आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बरं, मला सांगा, बालपण कुठलं? बालपण उल्हासनगर. हो का? आणि तुमचं बालपण? इथे पंजाबवाडी, चेंबूरला. चेंबूरला. तुमच्या घरी कोण कोण होतं लहानपणी? मी, माझे मोठे भाऊ, 2 नंबरचा एक भाऊ आहे तो, आणि आई. तुम्ही सगळ्यात लहान? मी मधला. तुम्ही म्हण. बरोबर. तुमची शाळा कुठली? मानकुरची चिल्ड्रन एड सोसायटी. इथे समोर? हा, मानकुर समोरला, अणुशक्ती गेटच्या समोर. आणि तुमची शाळा? सत्यसाई निकेतन, उल्हासनगर. उल्हासनगर. मग तुमच्या घरी कोण कोण? माझे 2 भाऊ, माझी आई, आणि माझे वडील लवकरच म्हणजे ऑफ झाले. बरं. आणि माझी आई आणि 2 भाऊ आणि मी. कसं गेलं बालपण? बालपण आमचं कष्टाचं गेलंय. हो हो, खूप कष्टाचं. खूप कष्टाचं गेलंय. माझे वडील मध्येच वारले. 38 एज मध्येच त्यांना हार्ट अटॅक आला. बर. तेव्हा मी हार्डली 8वीला असणार. भाऊ 2रीला होता लहान, आणि त्याच्यापेक्षा मोठा भाऊ 4थीला होता. म्हणजे समजू शकता. तुम्ही सगळ्यात मोठ्या? मी मोठी. आणि तुमचं कसं गेलं बालपण? माझंही बालपण ऑलमोस्ट असंच होतं. मला तिथे वडील लवकर ऑफ झाले होते, त्याच्यामुळे आईच सगळं सांभाळ करत होती. मी 2 नंबरचा मोठा भाऊ मनोज, तो, आणि एक लहान भाऊ. असं बालपण खडतर गेलं. खडतर गेलं. आणि लग्नानंतर सुद्धा खडतर? नाही. वहिनी, चेहरा तर तसाच केला होता. नाही नाही, असं काय. म्हणजे काय वहिनी, काय दगड फोडून घेता त्यांच्याकडनं? काय करता त्यांचं? मी काहीच करून घेत नाही, उलट त्यांच्याकडून. काय हो असं करता नाही तुम्ही? नाही, काहीच नाही. पण जमलं कसं तुमचं? भेट कुठे झाली? भेट आम्ही एका ऑफिसमध्ये होते. अरे वा. तुम्ही आधी लागला होता की ते? मी आधी लागले. तुम्ही नंतर केला. काय झालं पुढे? परिचय झाला नंतर. परिचय झाला, चांगली ओळख झाली दोघांची. हा. आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. अरे वा. साधारण किती दिवसात मैत्री झाली तुमची? साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये झाली. पण तुम्ही जेव्हा त्या ऑफिसमध्ये गेला, तुम्ही सिनियर होता ना, त्यावेळेला कसं साधारणतः हे पहिला दिवस जेव्हा आले ऑफिसमध्ये कसं होतं यांचं?
आठवतंय येणं हा, बिणं खूप ऍक्च्युली ऍटिट्यूड वाटत होता है ना? एकदम खडूसे असे वाटले चेहऱ्याने. आले तेव्हा. आणि मग पुढे काय झालं? पुढे काय नाही, मग तेच बोलायला लागले माझ्याशी येऊन. काय हो काय झालं? मैत्री झाली त्याच्यामुळे मग नाही नाही, मैत्री होईपर्यंतचा कसं होतं? तुम्ही नवीन होता त्या ऑफिसमध्ये. हा, आमच्या दोघांचे डिपार्टमेंट वेगळे होते. ते अकाउंट्सला होते, मी कम्प्युटर IT मध्ये होतो. त्याच्यामुळे येणं जाणं चालू होतं तिकडे. आणि बरं. त्याच्यामुळे मग ती ओळख झाली, ओळखीचं पण ओळख सुरुवात कशी झाली ओळखी? असंच येणं जाणं होतं ना, कम्प्युटरच्या निमित्ताने जाणं येणं होतं म्हणजे त्याच्यात. तुमचा कम्प्युटर बिघडायचा का? वारंवार बिघडायचा. असं काय जादू केली तुम्ही गेल्यावर ह्यांचा कम्प्युटर हँग झाला? काय हो? नंतर लाईफ हँग झाली. म्हणून ते म्हणाले खडतर आहे म्हणून. पण मग तुमच्यापैकी मनात कोणाच्या आधी आलं? मनात माझ्याच आलं म्हणून मी विचारलं त्यांना. तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट विचारलं. मी प्रपोज केलं होतं प्रपोज केलं लग्नासाठी. होतं. हो. पण तुम्हाला अंदाज आला होता की हे कधी प्रपोज करतील असा? नाही, मला शॉकिंग झालं. हो. किती कप झाले असतील माहितीये तोपर्यंत? एवढे कप झाले चहाचे आणि मग शॉक लागला. कसं काय? तुम्हाला थोडा अंदाज तर आला असेल ना? थोडा अंदाज असतो ना मुलींना. येतो. मग तुम्हालाही आला हो. होता. पण तुम्ही काय बोलला नाही. नाही, मग शॉक का झाला? शॉक झाला म्हणजे डायरेक्ट लग्नासाठी प्रपोज केला म्हणून शॉक झाली. मग तुम्ही होकार दिला? नाही, नकार दिलेला पहिले, मग नंतर होकार दिला. किती दिवस? साधारणतः एक 15-20 दिवसामध्ये, म्हणजे बाकीच्यांशी बोलणं चालू होतं तेव्हा. काका आहेत त्यांच्याशी, आई BRC मध्ये असतात त्यांच्याशी भेटणं होतं. तुम्ही? हा, मी भेटलो होतो त्यांना, म्हणजे त्याही भेटल्या होत्या. लग्नासाठी भेटताय अशाच इंटेन्शनने भेटला होता? हा, जस्ट ओळख व्हावी की बाबा कोण मुलगा वगैरे असा या उद्देशाने तुम्ही काकांना भेटलो होतो. हो. आणि मग होकार झाला? हा, म्हणजे नंतर पहिला घरच्यांना सांगितलं. नाही घरच्यांचं राहू द्या, आधी तुमचा हो होकार. हो, आमचा होकार झालेला. तो कसा झाला? काय होईल? हं. तो होकार कसा झाला? मग मी विचार केला, त्यांनी प्रपोज केल्यावर. पहिले स्टार्टिंगला तर मुलगी असंच भाव खाते ना. नाही, कोणी प्रपोज केला आय लव्ह यू, काय आय लव्ह यू? नाही, माझं असं काय मत नाहीये, आपण फ्रेंडशिपच ठेवूया. असं जे लग्न करू इच्छितात त्यांनी सांगा. पहिल्यांदा नकार आला की भविष्यात होकार येण्याची आशा असू शकते. बरोबर ना? हा, मग नंतर मी विचार केला. मग नंतर स्वभाव यांचा आवडला मला. बर, 15 दिवसात? हा, 15-20 दिवस झाले असतील. आणि घरी कधी कळलं मग? साधारणतः 1 महिन्यामध्ये. 1 महिन्यामध्ये. मग लगेच लग्न? नाही, मग थोडासा सगळ्यांना समजावणं वगैरे असं तसं. आणि देन म्हणजे समजावणं म्हणजे? ऍक्च्युली माझ्या आईकडचे सगळे राजी होते. कारण त्यांनी मुलाला पाहिलेलं होतं. माझे भाऊ पण ओळखतात, आई पण ओळखते यांना. यांचा स्वभाव आवडला. पण यांच्या घरी नव्हतं म्हणजे मान्य त्यावेळेला. किती आता वर्ष आहे झाली सगळे आहेत लग्नाला छान. आता? 10 वर्ष झाली. 10 वर्ष. मग तुम्ही कसं काय कन्व्हिन्स केलं? का टेन्शन असेल ना तेव्हा? नाही, जनरल होतं ना ते. म्हणजे विचारल्यानंतर हा सांगितलं आणि मग नंतर घरच्यांनी हा सांगितलं. नाही पण घरच्यांना कन्व्हिन्स करायला किती वेळ गेला तरी? साधारणतः 1-1.5 महिना. लग्न कुठे केलं? रेशीम गाठी हॉल पनवेल. अरे म्हणजे चांगलाच आहे. बरं, अजूनही काही गप्पा मारूया. पण आता या ठिकाणी पहिल्या खेळात मी एक घरात काही वस्तू लपवून ठेवलेल्या आहेत. तर वेळ आहे 1 मिनिटाची. त्या सगळ्या वस्तू घेऊन येणार का बघूया. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ. वाच. कामधेनू. 40 सेकंद झाली. 20 आय सेकंद लव्ह पॅरिस. कुठे टॉवर आहे का? आहे तो मग किचन मध्ये व्हाईट मग आहे पण झाकण लावून ठेवलं. लवकर. घेई छंद मकरंद. 10 9 8 7 मध 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 5 4 3. वहिनी अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. ही चांदीची
तुळसही मिळाली, अभिनंदन. शेवटचे काही सेकंद राहिलेले असताना वहिनी पोहोचल्या, वहिनीला मिळाली चांदीची अन्नपूर्णा. सगळे सज्ज झालेले आहेत. हे सगळे तुमच्या परिचयाचे आहेत इथे जे आहेत ते? हो हो, हो, सगळे तुमच्याबद्दल माझे नातेवाईक आहेत. सगळे कौतुक करतात तुमचं. आता आज कळेल. पण तुमच्या मागून काय वाईट बोलत नसतील ना? म्हणून म्हटली आज कळेल. तयारी आहे ना मनाची? हो, मला सुद्धा कळेल कोणी कोणी कुठले कुठले आरोप. तर मी नावं नाही सांगणार. हा. तुमच्यावरती पहिला आरोप आहे, तुम्ही शॉपिंग खूप करता. मान्य आहे? हो, मान्य आहे. बरोबर आहे. मान्य. तुम्हाला पटकन राग येतो, त्याच्यामुळे समोरच्याचं मन दुखावतो. मान्य आहे? असं नाहीये, पटकन येत नाही, थोडा थोडा येतो, एक हळूहळू. मिनिट. बरोबर आहे. मान्य आहे. मान्य येतो. आहे? हो हो. तुम्हाला मान्य आहे? हा. ते बघा, ऍडव्होकेट बघा तुमचं. तुम्ही मागे पुढे बघत नाही, पटकन भांडा, रिॲक्ट होता. येस, करेक्ट आहे. बरोबर. नाव लिहिलंय? मी नाही सांगणार, मी नाही देणार, ही जाताना घेऊन जाणार. काय गोड आरोप केलाय. खरंच आहे. तुम्हाला लवकर उठायला आवडत नाही. मी त्यांनी उशिरा उठता असं नाही म्हटलंय, लवकर उठायला आवडत नाही असं लवकर म्हटलंय. उठायला म्हणजे सुट्टी असेल शनिवार, तर नाही रविवारी. आवडत. शनिवार रविवार, बाकी ऑफिस असतं तर लवकरच उठतो. मिस्टरांवर खूप चिडता. आता ते यांनाच विचारा. नाही, हा? नाही चिडत, नाही चिडत. विश्वास बसेल ना चेहऱ्यावर भाऊजींना. जराही सत्यतेचे भाव नाही आहेत. भाऊजींना विश्वास बसत नाही. बरं, मला सांगा की आता आज काही आरोप आहेत हो. तुमच्यावर. हा, बोला. काय म्हणणं आहे त्या आरोपांबद्दल तुमचं? असं म्हणजे मला ज्यांनी लिहिलंय की मी रागीट आहे, तर त्यांना मी थँक्स पण म्हणेल. आणि की त्यांनी मला दाखवून दिलं की मी राग करते, तर मी थोडा कंट्रोल केला पाहिजे स्वतःवर आणि आवर घातली पाहिजे रागावर, आणि थोडं नॉर्मल किंवा, पण मी हसमुखच आहे नेहमी. तुम्ही हसमुख असता, समोरच्याचं हसणं बंद होतं रागामुळे, बाकी काही नाही. नाही, एखादी म्हणजे आपल्याला काही आवडलं नाही तर मी पटकन रिॲक्ट करते. बरोबर आहे, त्यात काही चुकीचं नाही, माणूस आहे, बस. ते होणारच ना. तेच आहे मग, म्हणजे पटकन असं मनात ठेवून मी राग करत नाही, पटकन बोलून तुम्हाला माहितीये का, तसंच. राग म्हणजे रौद्रपणा. हो, रौद्र रसाचा रंग माहितीये तुम्हाला? लाल. लाल. त्याच्यामुळे वेगळं कोणी लिहिण्याची गरजच नाहीये. पण स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर उद्यापासून राग कमी करणार. हो, नक्की. तुमचं काय म्हणणं आहे, वहिनींनी स्वतःमध्ये बदल कुठला केला पाहिजे त्यांच्या आनंदासाठी? रागावरती कंट्रोल केला पाहिजे हा, आणि बाकी फॅमिली मेंबर्सना पण वेळ दिला पाहिजे. बर, जरा वेळ द्या. हो, हा, चित्र काढायची आहेत. कोण काढणार चित्र? हे छान हे काढते. ड्रॉइंग काढतात. यांची ड्रॉइंग छान आहे. पहिलं चित्र वहिनी काढणार आहे. शंख. एरवी सगळ्यांच्या नावाने शंख करता, इकडे ओळखलाच नाही. पण वेळ संपल्यानंतर शंख असा बाहेरून एक आवाज आला. चला, हे बक्षीस गेलेलं असलं तरी आता पुढचं चित्र मिस्टर काढणार आहे. काय तर तसंच जमला. अभिनंदन. हा कुठे असतो साधारण काय?
असले कांगारू ऑस्ट्रेलियात सांगू नको बाळा. अभिनंदन, त्या वहिनीनं बक्षीस मिळवून दिलं. तिसरं चित्र कोण काढणार आहे? त्याच काढतील. नाही मी कोणी बक्षीस तुमची काय मिळेल. इच्छा आहे? बक्षीस मिळेल. काय आहे? चहापत्तीचं झाड. ते हिंट दिली ना त्याच्यावरून म्हणजे हे चहापत्तीचं झाड आहे. हे फक्त ते समजवण्यासाठी की चहापत्तीचं झाड आहे. चहापत्तीचं झाड असं सांगितलं. तुम्हाला काय काढायला सांगितलंय? वाचा. चहा पावडर. म्हणजे मला काय चहा- वाटलं या झाडाच्या खाली बसून हे दोघे चहा प्यायचे. आजींकडे द्या. दोघं पण नवरा बायको चांगले आहेत. हं. देवानं भरपूर जोडीला आशीर्वाद द्यावा, बस हीच मागणं आहे देव बापाची. मी आलो बरं झालं की नाही आजी? बोल मला. हे दोघे नवरा बायको चांगले राहतात, मला चांगलं आणि मला चांगलं सांभाळतात आणि माझा अभ्यास पण घेतात. आई बाबा बोलला नाही तो. हे दोघे नवरा बायको म्हणाला. किती गोड बोलला. आई बोल. सगळ्यांसाठी मुलगी आहे, पण माझ्यासाठी तो माझा मुलगाच आहे. सगळ्यात प्रथम माझा मुलगा आहे तो. म्हणजे मुलाची तिने काही कमी राहू दिलेली नाहीये. बरं. माझी मुलगी माझी खूप केअर घेते, खूप म्हणजे खूपच घेते. म्हणजे केअरटेकर म्हणून माझी तीच आहे. आणि जावई कसे? जावई पण माझी खूप छान आहे. जावयाचाही काय विचारायला म्हणजे सांगायला शब्दच नाही. होय. जावई पण माझी खूप छान आहे. चांगले. मला तुम्हाला विचारायचं आहे, सगळेजण बोलतायत, मग अशी तक्रारी झाल्या, क्षमा मागायची असतील तर कोणाची माग? माझ्या आईलाच बोलणार मी. सॉरी, कारण काही कधी कधी आई बरोबर म्हणजे माझे जे रिलेशन आहेत थोडेसे कधी कधी चिडचिड कधी होते. चिडचिड वागते मी तशी, म्हणून मी माझ्या आईलाच बोलेल. सॉरी. आणि तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? ज्यांनी कोणी हिचा स्वभावामधल्या ज्या चुका दाखवून दिल्या असतील त्या सगळ्यांना मी सॉरी बोलेन की त्या ऍक्च्युली तशा नाहीये. तुम्ही सगळ्यांनी परत एकदा त्याला विचारा, म्हणजे ऍक्च्युअल स्वभाव समजून येईल. आणि जर तसं काही असेल तर मी तिचा स्वभाव सुधारवण्यामध्ये प्रयत्न करेन. या वाक्यावरती तुम्ही ठाम आहात जे आता बोललात ते? हो, नक्की. मी आता कार्यक्रमाच्या शेवटी नेहमीप्रमाणे सांगणार होतो, पण त्यांनी सांगितलं क्षमा मागितली की त्या तशा नाहीये. बरोबर ना? बरोबर. आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये खरं तर माऊलीचं खूप कौतुक झालं होतं सगळ्यांकडून. आणि मिस्टरांचं म्हणणं आहे त्या तशा नाहीयेत. नाही म्हणजे जे सगळ्यांनी गप्पा मारल्या, सगळ्यांनी कौतुक केलं, क्षमा मागितली, सगळं झालं. तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींदा तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.